नमस्कार सर्व श्रोत्यांना, सगळ्यांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आत्माराम ह्या ग्रंथाचा पुनर्विचार करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण आत्माराम ह्या शब्दाचा परत एकदा विचार करूया. आत्माराम 2 शब्दांपासून बनला आहे आणि ह्याच्यामध्ये श्रीरामाचे जे स्वरूप आहे ते अवतार रूप आहे आणि अवतार हे ईश्वराला घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण असे 2 विचार मांडलेले आहेत. तर आत्माराम ह्या शब्दातील आत्मा हा शब्द निर्गुणवाचक आणि राम हा शब्द आहे सगुणवाचक. आता का अवतार घ्यावा लागतो त्याचं कारण सर्वांना हे श्लोक चांगलाच माहिती आहे. भगवद्गीतेतला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जर माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये काही चूक झाली असेल तर क्षमस्व. पण अवतार घेण्यामागे जे गीतेत कारण सांगितले आहे की जे ईश्वराचे मूळ रूप जे निर्गुण आहे ते आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेर आहे. आपल्याला काहीतरी ऑलवेज इमॅजिन करावं लागतं, कारण आपला जो देह, जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म, तर आपण जीव आपल्याला निर्गुण हे आपल्या बौद्धिक क्षमतेच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने त्याच्या त्या आवाक्यात यावं म्हणूनच हे सगुण श्रीरामाची जी मूर्ती, ज्याचे आपण मंदिर, श्री अयोध्या मंदिर, जिथे आता एवढं सण आणि उत्सव चालला आहे, केवळ आपण बौद्धिक क्षमतेच्या बाहेर निर्गुण, आपल्याला निर्गुणाची उपासना करता येत नाही. उपासना होण्यासाठी केवळ अवतारांना आपल्याला उपासना करता यावी म्हणूनच त्यांना मूर्ती रूपमध्ये आपण पूजन करतो. 9 प्रकारची भक्ती, त्याच्यामध्ये जी शेवटची आत्मनिवेदन म्हणजे जीव आणि ब्रह्म ऐक्य, ज्याचं मी पूजन करतो ते मीच, हा अपरोक्ष अनुभूती असा जो विषय आहे आणि माझं चॅनलचं पण नाव आहे. तर ह्या सगळ्यांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर असं हे थोडंसं आपण पाठी जाऊन आपण पुढचा विचार जो आपला सुरू आहे त्यागनिरूपण ह्या समासाचा, तर तो आपण थांबवला होता गेल्या वेळी की त्याग आपल्याला करण्यासाठी ती वस्तू किंवा ती व्यक्ती किंवा ती इच्छा आपल्याकडे असायला पाहिजे. जे नाहीच आहे त्याचा आपण काय त्याग करणार. आता म्हणजे जसं की आता आपण समजा आपल्या घराचाच विचार करूया. घर सोडणं म्हणजे त्याग आहे का? तर तुकाराम महाराज काय म्हणतात, काही न लागे मांडावे, काही न लागे मोडावे. असा हा फारच छान विचार आहे की मी समजा मी गेल्या वर्षी प्रयागराजला गेले होते 17 दिवस. ते अनुभव वेगळंच होणार आहे. पण घर त्याग केला, संग त्याग केला आणि तो जो एक गोल्डन पिरियड होता, 140 वर्षांचा अमृत योग पूर्ण अनुभवला तो मी आणि परत आलीच आता इकडे माझ्या घरी. तर असं त्याग करून गृहस्थाश्रम करणारे म्हणजे हे आपल्याला प्रॅक्टिकली कितपत पॉसिबल आहे. मग काय करायचं त्यासाठी? हे सगळं आपला परमार्थाचा विचार का चालू आहे? आनंदासाठी. नेहमीपेक्षा आपला जो सुख असतं ते येतं, दुःख असतं ते येतं आणि दोन्ही पण जातात. कायम टिकून जे असणारं त्याला आपण हा आनंद असा संत श्री गुरु ह्यांनी हे आनंद हा शब्द, ज्याला इंग्लिशमध्ये ब्लिस म्हणतात, पण तो सुखावर पण अवलंबून नाही आहे, दुःखावर पण अवलंबून नाही आहे. सगळ्या स्थितीत आनंदी राहणं ह्याच्यासाठी हा विचार चालू आहे. आता मग तर आता काय करायचं? त्या स्थितीत राहायचं. घरामध्ये समजा 4 माणसं आहेत. आता त्यांच्याविषयी जी आपली कर्तव्य आहेत ती करत करत आनंदाने राहणे हेच खरं म्हणजे ती यशाची आपली गुरुकिल्ली आहे. तर जयास लटिका आळ आला
जो माया गौरी पासूनी झाला, जालाची नाही तथा अरूपाला रूप कैसे. म्हणजे आपण जेव्हा ब्रह्म असं म्हणतो तेव्हा आपण काय करतो, ब्रह्मावर अस्तित्वाचा खोटा, त्याला लटिका शब्द वापरला आहे, लटिका आळ घेतलेला असतो. आता हा खोटा आळ का घेतला गेला, मायेच्या प्रभावामुळे, माया गौरीच्या प्रभावामुळे हा खोटा आळ घेतला गेला. वास्तविक ब्रह्म असं तुमच्यासमोर माझ्यासमोर प्रगटच होणार नाही आहे. कारण का, आपण आपला अभ्यास झाला आहे ब्रह्मसूत्रामध्ये की ब्रह्म हा कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे. जीव जगत ईश्वर ब्रह्म ह्या टर्मिनॉलॉजीज जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचा लिंक लागणं अशक्य. कितीही अभ्यास केला, कितीही प्रवचन ऐकले आणि ही लिंक जर ह्यातली एकही कडी तुटली, आपल्याला मी नक्की काय करायचं ह्याचं ऑलवेज कन्फ्युजन राहणार. त्यामुळे कसं, ब्रह्म कसं आहे तर ते एकमेव आहे, अद्वितीय आहे, कोणत्याही रूपाने व्यक्त होत नाही. कारण आपण रूप म्हटलं तर त्याला आकार आला, त्याला नाव आलं, आणि रूप हे कोणाला दिसतं, डोळ्याने दिसतं. म्हणजे आणि मग आपल्याला ती जाणीव होते की अमका हे आता म्हणजे आता मी समोर बोलते तर ही डॉक्टर गिरीशा सेवक नावाची व्यक्ती मला रूप आहे, आकार आहे, नाव आहे. तसं ब्रह्माला आहे का. असं जे तत्व आहे त्याला नाव ब्रह्म दिलं आहे शास्त्रकारांनी, आणि मी ब्रह्म असे म्हणणार म्हणजे मी ब्रह्मापासून वेगळा झाला असं आहे त्याचं. मी डॉक्टर गिरीशा आहे. डॉक्टर गिरीशा आणि मी हे दोन वेगवेगळं असल्यासारखंच बोलतो ना आपण. म्हणूनच जी पहिली ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आहे, माझी एकदम आवडती आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता ही पहिल्या ओवीमध्येच सगळं क्लिअर केलेलं आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या हा शब्द वापरला आहे. स्वसंवेद्य ह्याचा आपण पुढे नंतर विचार मांडणार आहोत, कारण हा ऑलरेडी ब्रह्मसूत्रामध्ये झालेला आहे, म्हणून आपण ते रिपीट नाही करायचं. तर डॉक्टर काका म्हणजे माझे गुरुदेव श्रीकृष्ण देशमुख नेहमी विचारतात की ब्रह्माचे बारसं कोणी केलं हो. आता कोणी केलं तर उत्तर काय देणार आपण, ब्रह्माचे बारसे कोणी केलं, वेदांत शास्त्र ह्यांनी केलं. आता का, कारण त्याचं आपण वर्णन नाही करू शकत आहे. आता हाच त्याच्यामधला कॅच आहे की ब्रह्म आहे असं म्हणणारा तो कोणी अस्तित्वातच नाही. आता हा भाग आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आता अभ्यासापुरती आपण असं बोलू शकतो की ब्रह्म, जीव, जगत, ईश्वर. जीव हा जगतामध्ये राहतो आणि ईश्वर ह्याचं चिंतन करतो, आणि चिंतन करता करता तो स्वतः ब्रह्मरूप होऊन जातो. हे लिंक आहे. आता तत्वाच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर मी ब्रह्म आहे, मग मी जीव आहे की ब्रह्म आहे, असा हा प्रश्न पडलाच पाहिजे आपल्याला. तर हा जर वेदांत, आणि ह्याची खूप माझ्या गुरुदेवने एवढे इतकं जीव तोडून सांगितलं आहे, पण ते काय असतं, ऐकताना समजून घेताना मस्त छान छान वाटतं. आणि मग जेव्हा वागणुकीचा प्रश्न येतो तेव्हा रामकृष्ण हरी. तसं व्हायला नाही पाहिजे माझं पण, आणि वक्ता आणि श्रोता दोघांचं पण. आज आपण काही ऐकतो आहे आणि मी काही सांगते आहे तर ते अनुभवाच्या बोलातनंच यायला पाहिजे. म्हणून काय करायचं अवघड आहे म्हणून समजायला कठीण आहे म्हणून चल सोडून द्या, काय ब्रह्म ब्रह्म करायचं, काय आपलं रोजचं बरं आहे ना. असं जर केलं तर मग काय होणार, आपल्याकडनं संत वाङ्मयाचा अभ्यास कदापि शक्य नाही. आणि 60 नंतर बुद्धी नाठी. मला फार कौतुक वाटतं जेव्हा तिशीतली मंडळी आपल्या वेदांतशास्त्राचा अभ्यास करते, समजावून घेते आणि इतरांना समजावते.
मला पण खूप काही त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकायला मिळतं. म्हणून आता तर आपलं वयाप्रमाणे आपण आपलं डॉक्टर काका नेहमी सांगतात ना, स्मार्ट राहणं, स्पेसिफिक राहणं, टाईम बाउंड राहणं फार जरुरी आहे आपल्या अभ्यासासाठी. तर जे अस्सल असतं तर तशी त्याची किंमत द्यावी लागते. जर तुम्हाला ब्रह्म समजून घ्यायचं असेल, एक तर श्रीगुरू म्हणजे श्रीगुरूंचं जे आहे डिस्क्रिप्शन आहे, श्रोत्रिय आहे, ब्रह्मानंद सदा डोलतो आणि कनवाळू, हे 3 जे गोष्टी ते खरे आपले श्रीगुरू असे तुम्हाला भेटले तर मग मला तर भेटले, आपलं जीवन सफल झालं. अजून काय नाही तर आपण शास्त्राचा अभ्यास, वेदांचा अभ्यास, जी जाणता आहे कोणी अधिकारी व्यक्ती त्याच्याकडनं समजून घेणे किंवा त्याचं श्रवण करणे, जर क्युरिओसिटी असेल तर. कोणतीही भाषा असू दे. आमची एक मैत्रीण आहे इरिना, ती बेल्जियममध्ये राहते आणि रशियनमध्ये आत्ता आमची भेट झाली. कौतुक किती करावं आपण. आणि भगवद्गीता रशियन भाषेमध्ये आता ती वर्ग घेत आहे. याची गहनताच समजून घेणे म्हणजे ज्याला गोडी आहे, ज्याला आवड आहे, तसे गुरुदेव भेटले तर मग एक रशियन व्यक्ती पण भगवद्गीता रशियन भाषेत सांगू शकते. मग आपण म्हणजे खरंच हा एक विचार आला माझ्या मनामध्ये की आपण मग नक्की किती मला हे येतं ते येतं हे करावं. तर असा हा ब्रह्मशब्दाचा जो ब्रह्म घोटाळा आपण जो करून घेतो तो होऊ नये. आणि म्हणूनच एकदा हा निर्णय झाला कायम, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, तर मग असे जसं केन उपनिषद ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. प्रतिबोध म्हणजे जसं एको, लाईक एकामागे एक मला काही दिसत जातं, ऐकू येतं, कळतं आणि कळतं, त्याला प्रतिबोध असे म्हणतात. प्रतिबोध, बॅक टू बॅक. आता ज्यावेळी मला कोणत्या पण वस्तूचं ज्ञान होतं ते कसं होतं, आपल्या 5 सेन्सेस मागोमाग. जसं आता मी बघते आहे, मध्येच मी टॅबमध्ये बघते, मध्ये मी समोर बघते, मध्येच मी स्मरण करते आहे, विषयाचं चिंतन करते, हे सगळे माझे ज्ञानेंद्रिय थ्रू होतं आहे. बोलणं, कर्मेंद्रिय, मुख ह्याच्यामधनं होतं आहे. असं हे जे बुद्ध आहे म्हणजे एकामागे एक जे ज्ञान होत जातं, त्या बोधाच्या मागे कोण असतं, ज्ञानरूप, ज्ञानी, ज्ञानरूप. दोन्ही वेगवेगळे आहेत. तर हा जो ज्ञानरूप म्हणजे ज्ञानच, तो ज्ञानी म्हणजे मला ज्ञान झाले, आणि ज्ञानरूप म्हणजे ज्ञानाचे रूपच जो असा जो आत्मा. आपला हा सगळा विचार ब्रह्मसूत्रामध्ये झाला आहे तो असतो. आता बुद्ध म्हणजे काय, शुद्ध, बुद्ध, नित्य असे जे आत्म्याचे वर्णन आहे त्याला बुद्ध म्हणजेच ज्ञानरूप आत्मा. असा जो आत्मा, ज्ञान हेच ज्याचे रूप आहे तो बुद्ध. बुद्धाचं डेफिनेशन, ज्ञान म्हणजेच त्याचे रूप आहे. आत्मा ज्ञानरूप असतो, पण आत्मा ज्ञानी आहे असं मी बोलते. मग दाखवा बरं आत्मा. माझ्यासाठी मी वापरते गिरीशा अज्ञानी आहे. हा दाखवू शकता तुम्ही मला, गिरीशा ज्ञानी आहे, किती बाई तिला वेदांत कळते, दाखवू शकतो. आत्मा ज्ञानी आहे, दाखवा ना आत्मा. म्हणून आत्मा ज्ञानी नव्हे तर ज्ञान रूप. हे प्रत्येक बोधाच्या मागे एक बुद्ध असतो आणि हाच तो ज्ञानरूप आत्मा आणि तोच मी. हे अनुभव, हा अनुभवानीच आपल्याला त्याच्या अनुभव, अपरोक्ष अनुभूती, त्याच्याशिवाय आपल्याला कधीच आपण निसंदिग्ध होऊच शकत नाही. म्हणून सारखं हे एवढा अभ्यास करावा लागतो की प्रत्येक बोधाच्या मागे एक बुद्ध आहे आणि तो ज्ञानरूप आत्मा असा तो मी आहे. असं हे आपण आता ह्यात एक आणखीन एक आहे बरं का, की ज्ञानरूपाने म्हणून मला ज्ञान होते ते ब्रह्म आणि मला जेव्हा ज्ञान नाही होते पण एक प्रकारचं ज्ञान आहे.
ओके. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं की अज्ञान मला ज्ञान नाही, हे पण एक ज्ञान आहे की नाही, नॉलेज आहे ना. तर नेहमीच हे आपण एक लक्षात ठेवायचं. आता हा विचार जर आपण पुन्हा पुन्हा ऐकला ना आणि आतमध्ये निर्णय झाला ना एकदाचा पक्का, तर मग हा गोंधळ होत नाही. आता माझ्या गुरुदेवने खूप सोपं करून सांगतात बरं का ते. दुसरं एक आपण अप्रोच त्यांनी सांगितलं आहे की स्वप्नाचा मला आवडतो, की गाढ झोप. आता गाढ झोपेतच स्वप्न पडतात. आता ज्या अर्थी मला स्वप्न आले त्या अर्थी मला गाढ झोप लागलेली असावी. आता गाढ झोपेत पण मला लाडू दिसतो, मी तो खाते आणि झोपेत पण तोंडामध्ये लाळ येते. म्हणजे काय, झोपलेल्या स्वप्न जागृती सुषुप्ती ह्याच्यामध्ये मला झोपेत पण लाडवाचे ज्ञान होते आणि ती चव भलेही मला ॲक्च्युली खाता येत नाही, पण आय रिमेंबर, मला लक्षात राहू वाव काय मधुर आणि काय स्वीट आहे. तर ते काय झालं मग, मला स्वप्नात ते पदार्थाचं ज्ञान झालं ते कोणामुळे झालं, मी जे ज्ञान घेणारे मी जागे होते का, म्हणजे आलं ना लक्षात. ह्यालाच म्हणतात प्रतिबोध विदितम मतम. हे जे मागचे जी प्रत्येक ज्ञानच्या मागे होणारं आणि आहे जे कायम ज्ञानरूपी आत्मा, त्याच्यामुळे मला हे ज्ञान होतं. वास्तविक मी तर झोपलेली आहे, पण त्या झोपेत पण माझ्या डोक्यात स्वप्न आहे आणि स्वप्नात मी लाडू खाते आहे, हे कोणाला कळतं आहे का. अच्छा, तर ह्याला म्हणतात जाणीव. तर ह्या स्वप्नातल्या काळात गाढ झोपेत पण पदार्थांची ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. आता ही व्यवस्था कोणामुळे आहे, ज्ञानरूप आत्मेच्या सत्तेवर ही व्यवस्था आहे. अशा प्रकारे ज्ञानरूप हा जो आत्मा हा जागृतीत, म्हणजे आता आपण जेव्हा चालतो बोलतो सगळ्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचा आपण सहारा घेऊन आपले डे टू डे जे कर्म करतो तेव्हा, नंतर सुषुप्ती स्वप्न अवस्था गाढ झोप, ह्या तिन्ही काळात तो असतो. तो अथर्व शीर्षातले सगळे स्वरूप आठवा, तिन्ही काळाच्या अतीत असतो. असे हे अथर्व शीर्ष मला आठवतंच नेहमी. तेव्हा आपण 1,00,000 आवर्तने करतो. त्वं देहत्रयातीतः अवस्थात्रयातीतः कालत्रयातीत, हे सगळं म्हणतो, पुष्कळदा म्हणतो. हे प्रोनाऊन्सिएशन पण चुकीचं केलं आहे, तितः असं केलं आहे, ते चुकीचं आहे, माफ करा. बट सांगायचा मुद्दा असा की अगदी ठसक्यात आवर्तनं करतो, पण तेव्हा हे लक्षात राहतं का आपल्या की हे कोणत्या प्रकारचे गणपती व त्याला सोंड आहे, जो मोदक खातो त्याच्या हातात अंकुश आहे, त्याच्या बियॉन्ड जो आहे त्याचा विचार हे अथर्वशीर्षमध्ये सुरू आहे. कधी आपल्याला क्लिक होतं का, म्हणजे आपल्या कितीतरी आपण ठाट ठेवतो की चांदीचंच पात्र पाहिजे, मला फुलं पाहिजे, अक्षता पाहिजे, दुर्वा 21, नंतर ते प्रसाद, ते मोदक. आता हे सगळं केलं आणि लोकांना बोलवलं आणि बाबा किती काय, हे सगळं करणं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या पाठी हा जो बेस आहे ना, हा जो ताल आहे ना, हा ताल सुरू राहायला पाहिजे की आपण गणपती आत्मा आणि राम निर्गुण पाठचा जो तो मी आहे त्याचं भान सतत ठेवणे. आता हा ज्ञानरूप आत्मा हे सतत आपल्याला हॅमरिंग करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल ज्ञानाचे विषय बदलले त्याप्रमाणे ज्ञान होईल. आता मी आता समजा जे काही पाठोपाठ ज्ञान होत राहतं, जसं फॉर एक्झाम्पल मी आता गाण्याचे विषय घेतले हल्ली, कारण माझ्या लक्षात आलं आहे की आपण 3.5 मिनटात जे असे बोलतात ना, जे एका गांजले अगदी कंटाळलेले लोक आहेत, अगदी पीडित लोक आहेत, शरीराने थकलेली, काही व्याधी झाल्या आहेत, कोणी रिलेशनशिपशी तुटलेली अशी मंडळी मोस्टली जे 60sच्या पुढे आहेत, त्यांच्यासमोर मला एखादं 60s राज कपूरचं एखादं गाणं गाऊन दाखवलं गिरीशा, तर गायलं एवढं बरं वाटतं त्यांना. तर मग हे जे त्यांना जे 3.5 मिनटात जो त्यांना आनंद मिळतो
कदाचित त्यांच्यामध्ये पेशन्स किंवा फिजिकली पॉसिबल नाही आहे त्यांना की 40 मिनिट आपण एखाद्या ठिकाणी बसून हे ऐकावं किंवा तेवढं अटेन्शन नाही राहत. फार कठीण आहे. तर अशा वेळी 3.5 मिनिटात ॲटलिस्ट 1.5 मिनिट काही सेकंड्स त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते. म्हणून मी हल्ली एक एक्सपेरिमेंट सुरू केला आहे. असं म्हणजे जसं आपण ज्ञान घेऊ तसं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. तर संगीत हा विषय म्हणतात ना, म्युझिक इज थेरपी. आणि त्या कारणाने थोडं माझ्या वेगळीकडे माझा वेळ इन्व्हेस्ट झाला. मी असं नाही म्हणणार वाया गेला. त्याच्यामुळे माझं विशुद्धी चक्र मला असं लक्षात आलं की खूप क्लॅम्ड अप होतं, ओपन होतं आहे आणि फायदेच झाले मला. पण इतर मंडळी म्हणजे जजमेंट चालूच असते. अभेद अशी ही जी दृष्टी आहे ती अजूनही डेव्हलप नाही झालेली आहे. तर असा हा आपला जर ठाम निर्णय, ह्याच्यासाठी पूर्ण आयुष्य जातं आणि ह्याच्यामध्ये खूप स्टम्बलिंग ब्लॉक्स येतात, खूप खटपट करावी लागते. आता डॉक्टर काका यांचा अतिशय आवडीचा विषय आहे की जसं प्रवचन संपतं तसं मग घरी जाऊ, टी व्ही सिरियल्स बघू, असं खूप काही त्याचं मोठं अट्रॅक्शन असतं. मग सिरियलमध्ये त्या सासूने सुनेला काय सांगितलं आणि आता तिचं कसं काही होईल, आता तिचा छळ कुठपर्यंत होईल. आणि मग आपण काय करतो, हे सगळं ऐकतो आणि मग त्याच्यामध्ये दुःखी होतो. टी व्ही सिरियलची एखादी गोष्ट, त्याच्यावर चर्चा, त्या सासूचं दुखणं म्हणजे माझं दुखणं, किंवा मी सून असेल तर त्या रूपात मी ते अलाईन करते स्वतःला आणि हे सगळं जे आत्ता 40 मिनटात जे काय ऐकलं आहे ते सगळं विसरून जाते. म्हणून संगतीचा असर, आपण कोणते विषय ग्रहण करतो आहे आणि ते ग्रहण करताना पण, जसं की माझे गुरुदेव पिक्चर बघायला जायचे तर काही सेक्शन्स ते लक्षात ठेवायचे. म्हणजे आमच्या काकूने विचारलं तर हां इथे हे होतं असं, पण आतमध्ये जग सुरू असायचं. असं पण करता येतं. तर टी व्ही सिरियल्स पाहावंच जर लागत असेल आणि सगळे परिवार बसतो आनंदाने, तर मग त्याच्यामध्ये वाहून नाही जातं. त्याच्यात पण मी मूळ कोण आहे, जीव जगत ईश्वर ब्रह्म ह्याचं सारखं विचार, आणि त्यामुळे आपण आनंदित राहू. सिरियल्सच्या इफेक्टमुळे आपण सुखी पण होणार नाही, दुःखी पण होणार नाही, भयभीत होणार नाही. त्याचे ते खूप काही हल्ली तर नेटफ्लिक्स वगैरेवर खूप स्ट्रॉंग गोष्टी दाखवतात. त्याचा आपल्यावर इतकं आपण छान म्हणतात ना आरसा, नामजप किंवा आपल्या रोज, माझ्याकडे तर ते इस्कॉनचं एवढे सुंदर मंदिर आहे, फार क्वचित जाणं होतं पण सेवेसाठी मला जायला आवडतं, पण खूप बरं वाटतं. एवढं आपण लखलखीत करतो आणि मग घरी येऊन टी व्ही सिरियल्स पाहावं लागतं. तर मग त्यावेळी जर आपण श्रीकृष्ण ह्यांचंच जर स्मरण केलं, त्या मूर्तीची आठवण केली, श्रीरामाची आठवण केली, तर मग दिसणाऱ्यांना दिसतं की आपण टी व्ही बघतोय, पण आतून माझा पिक्चर अंदर आहे. असा जो आहे तो आपल्याला ट्रिकनी हा करू शकतो. तर हा संबंध एकदाची आपल्याला कळला तर मग ब्रह्म अज आहे, अमर आहे. आता कसं, माझं शरीर जन्माला येतं, आत्मा मात्र जन्माला येत नाही. जन्माला येणं म्हणजे जाणं आलंच, मधलं काय जे असतं त्याला आपण आयुष्य म्हणतो, असं त्याला लाईफ स्पॅन नाही आहे. आणि शरीर, आपण 6 शरीराचे धर्म बघितले की शेवटी मग ते म्हातारं होतं, आत्मा म्हातारा होत नाही. नियते, शरीर मरतं, आत्मा मरत नाही. म्हणूनच आत्मा हा अज आणि अमर आहे आणि तो मी आहे. मी कायमस्वरूपी होते, असणार, राहणारच असा मी आत्मा आहे. हा एकदा निर्णय झाला की मृत्यूची, म्हातारपणाची भीती वाटत नाही, दहशत वाटत नाही आतमध्ये. आता बघा, माझी 60 आली आहे, थोडंसं दिसते की नाही पांढरे केस. आता हे कलरिंग तर करावंच लागतं. मागे मी सगळं सोडून दिलं होतं, भीतीपोटी नाही, पण एक नॅचरल स्टेट आहे. पण जेव्हा आपले घरचे, त्यांना हे माझं रूप मान्य नाही आहे, त्यांना हे माझं रूप पाहून दुःख होतं आहे,
का बरं तू कलर नाही करत इतरांच्या समज त्यांच्या मला फरक नाही पडत, कलर करून दे नाही करून दे, बॉयकट असू दे हेअरकट असू दे, माझे एवढे लांब कमरे एवढे केस होते. मी म्हणाली काप, चांगलं नाही वाटत आहे, कापले, हेअरकट केली, बिलकुल दुःख नाही आहे, कारण भगवंताच्या कृपेने 2 वर्षाने परत ते वाढू शकतात. माझं पर्सनल असं आहे की माझ्या घरच्यांना ज्याच्यात आनंद आहे ते मी करते, त्यांना ज्याच्या बाबतीत दुःख वाटतं आणि सारखं जे मला बोलतात त्यांनी मी जास्ती दुःखी होते. मग एकदाचं ना नेटवून टाकायचं असं माझा स्वभाव. एक एक्झाम्पल देते स्वतःचंच, म्हणजे आपण समजलं आणि वर्तले, आपल्याला एकदा समजलं आहे, आपण त्याप्रमाणे आपल्या गुणांचं एवढं पाठबळ आहे, आपल्याला एवढं ट्रेनिंग दिलं आहे त्यांनी आपल्याला, मग ते का शो ऑफ करायचं आपण एवढं. मी पांढरे केस घातले, साडी नेसले तरच मी एकदम स्पिरिच्युअल आहे, पारमार्थिक आहे, म्हणजे हे अभेद दृष्टी कधी येणार. मग समोरचं तर आपल्याला नेहमीच जज करणार आहे, माझ्याकडनं मी कोणाला जज नाही करणार आहे, आणि केलं तरी तेव्हा तू मला माफ कर, आज माझ्या असा विचार आला, हा विचार पण तूच आणला आहे, तर हा विचार पण तुला समर्पण, मला चांगली बुद्धी दे, असं आपण प्रार्थना करू शकतो. मी असं नाही सांगत की अशा गोष्टी मला होत नाही, होतो असं, पण इतका नाही होत जसं मला पहिले व्हायचा. तर आणि ते एक प्रकारचा आपला आनंदी स्वभावच बनून जातो. तर मग आपला हा विचार चालू आहे की देह तादात्म्य सर्वात मोठं जे कारण असेल ते, तर जन्मानं आलेलं शरीर, मग तरुण असणारं शरीर, म्हातारं होणारं शरीर आणि मृत्यू असणारं शरीर म्हणजेच मी आहे. सांगा 98% किंवा 95% ऑफ द पीपल इन दिस वर्ल्ड, त्यांना हे असंच वाटतं आहे ना, मी म्हणजे कोण, मी येतो जन्माला, मी काही 30पर्यंत मस्त काहीतरी करिअर, 30 to 60 एकदम समाजात नाव, त्याच्यानंतर मग आजारपण हे ते, त्यांनी स्पीड कमी होते, मोबिलिटी कमी होते आणि मग घरी बसावं लागतं, मग झालं, मग संपलं. 80s हल्ली तर चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहे, त्यामुळे 80पर्यंतच लाईफ सुरू, आणि मग मरणारा मी, आणि एकदा गेला हार्डली. मग ॲनिव्हर्सरीज त्यांची पुण्यतिथी वगैरे साजरी करतात, जर संतात असतील तर, आपल्यासारखे असेल तर डेथ ॲनिव्हर्सरीज रिमेंबर करतात, श्राद्ध हे सर्व कर्म आहे, करावं लागतं. बट तेवढंच, ह्याच्या पलीकडे बियॉन्ड आपण कधी मी म्हणजे तो आत्मा असा आपल्याला अनुभव आल्याशिवाय ती निर्भयता येणं इम्पॉसिबल आहे. आणि ते अनुभव केवळ आणि केवळ श्री गुरूंनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे जर आपण सचोटीने, इमानदारीने, एक्झॅक्टली तसं. माझा तर स्वभाव असा आहे की माझ्या गुरुदेवना माहिती आहे, जर मला हिला उत्तरेला पाठवायचं असेल ना, तर हिला सांगायचं की तू उत्तरेला जाऊ नको, बरोबर जाणार असं. तर ही जी एक म्हणतात ना, आपली पिंड ओळखतात ते बरोबर, असे गुरुदेव लाभणं ही कमाईच झाली लाईफची. आणि त्यांच्यामुळे काय आपल्याला जे अनुभव आले ते तर आपण नाही सांगायचे, काय सांगणार आपण, पण त्याच्याने जे निर्भयता आली, मत्सर भाव, द्वेष भाव, कम्पॅरिझन्स करणे, सतत निगेटिव्ह विचार करणे, ह्या सगळे जे ट्रॅप्स आहे त्याच्यामधून तर आपण मुक्त झालो आहे. तो पल एन्जॉय करायचा आणि दुसऱ्यांना दुखवायचं नाही. मेन ह्या 2 गोष्टी जरी आपण केल्या तरी बस आहे आपल्यासाठी. आणि म्हणूनच हा जो आपला विचार चालू आहे की तो जो आनंद रूप, ज्ञानरूप असा जो आत्मा, तो मी आहे, हा आपला मनात स्थिर पाहिजे. नाहीतर परमार्थात तर फजिती खूप आहे. कशी सांगते हा, जर मी अज आहे, मी अमर आहे, मग आता माझा बर्थडे येणार आहे 29 मेला, मग वाढदिवस करणार ना तू. आणि सकाळ माझं तर नेहमी लक्ष असतं की सर्वात पहिले मला हॅपी बर्थडे गिरीशा कोण बोलते, म्हणजे ना 12 वाजता. एरवी मला जाग नाही राहत, म्हणजे चांगली सवय आहे 11-10पर्यंत झोपायची, पण पहाटे कधी 3-4ला उठलं तर त्या दिवशी मात्र नेमकं बघते सर्वात पहिले विश कोणत्या मैत्रिणीने केलं आहे मला, त्याच्यावर मी मैत्री माझी डिसाईडेड असते. भलेही वर्षानुवर्ष मी नाही म्हटली तेव्हा. माझी एक मैत्रीण आहे रोहिणी डुंबरे, दरवर्षी माझ्या सगळ्या पोरांचे वाढदिवस
जन्मदिवस, एव्हरीथिंग, म्हणजे ॲनिव्हर्सरीज, आय डोंट नो ती कशी करते, बट विदाउट फेल आय एम रिअली ग्रेटफुल, रिअली थँकफुल. आणि मी मात्र आजपर्यंत ना तिचा वाढदिवस माझ्या लक्षातच नाही आहे डेट्स. पण असं नाही आहे तिचं की मी तिला नाही करत म्हणून तिला आनंद असतो. तिचा आनंदच तो आहे. मग तिची वाटच बघत असते. तर असं ही आपली म्हणतात ना आपली फजिती. तर मग आता वाढदिवसच्या दिवशी आपल्याला जर कोणी विश नाही केलं, नेमकं विसरलं, केवढं दुःख होतं. आणि मग सगळे मिळून साजरा करतात. किती बेचैनी होते आपल्याला कोणी विश नाही. घरच्यांनी असंच दाखवलं की हे नॉर्मल डे होतं ना, दुःख आपल्याला होतो. कारण मी जेव्हा दुसऱ्यांचं एवढं तुमचं वाढदिवस करते, एवढं मी सगळं बनवणं, माझं तुम्ही नाही करत, होतो, मला पण होतो. आय एम नॉट बियॉन्ड इट. पण दिस इज द लाईफ, हे असंच असणार आहे. आता तू समोर आहेस तरी पण त्यांच्या लक्षात नाही आहे. मग तू आणून लक्षात दिलं मुद्दा म्हणून, तर मग एक गिल्ट फिलिंग, मग बड्डे आणा, केक आणा, हे आणा, ते आणा, हे सगळं ऑटो मोडमध्ये होतं आहे. बट मुळात जर तुला असं वाटतंय केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, काय फरक पडतो, मी आहे आणि असणारच, तर मग कशाला आपण असे म्हणतात ना भिकारीसारखं भीकमध्ये आपल्याला कोणी वाट बघायची. वाट बघणं म्हणजे फारच लो एनर्जी एकदम ते काम. असा हा मी पण आणते. तर असा हा मला त्याचा काय उपयोग होतो आहे का, एवढं सगळं मी ज्ञान देते आणि घेते, तर हे चेकिंग करणे म्हणजे वाढदिवस. आता त्याग समासातील आपण त्याग निरूपण हा समास आपण दुसरी ओळीवर जात आहोत, तर ती घेऊ थोडा आपण, आणि ॲज युजल 40 मिनिट्स नंतर आपण स्टॉप करणार आहोत. तर ती ओवी अशी आहे. तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परी जयास नमस्कार, भाव बळे माझा. आय लव्ह दिस. आता स्तवन ह्याचा अर्थ स्तुती. असं जे जन्मालाच आलं नाही, ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, मृत्यू नाही, म्हातारपण नाही, व्याध्या नाही, कसं मी स्तुती करणार? काय बेजोड आहे ना, काहीच नाही आहे हे सगळं जे आपल्याला आहे. तर मग ह्या असं निर्गुण जे, त्याची मी स्तुतीच काय करू, ज्याला रूप नाही, आकार नाही. मग मला स्तुती कशाची करता येते, तर श्रीरामाची. जे सगुण असतं त्याचीच स्तुती करता येते. काय मस्त आज श्रीरामनवमी आहे आणि मस्त माझ्या गुरुदेवनी एवढं छान, राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर. आता ज्याला रूप आहे त्याचंच तर आपण स्तवन करतो. राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर. मिरवी हा शब्द आहे. नुसतं नेसणं असं नाही आहे, मिरवणं म्हणजे बोलतात ना, माझे श्रीगुरू नेहमी म्हणतात आपल्याला अशी मिराशी पाहिजे. मी म्हणजे भक्त आहे, म्हणजे इट्स अ ट्रेजर, इट्स अ लिगसी. तर असं हे मिरवी पितांबर. कारण आता अरूपाचं कसं आपण स्तवन करणार, मग एक निर्णय आपल्याला करावाच लागतो. जसं होईल तसं स्तवन होऊ द्या. चांगलं झालं तर ठीक. आज माझं ज्याला आपण प्रवचन म्हणू की काय मला माहिती नाही आहे, डिस्कोर्स जे काही, श्रीराम आत्माराम ह्याविषयी जे एक विचार मांडले, जे माझ्या गुरुदेवांची आज्ञा आहे की तू करच. आता त्यांच्या ह्या कृपेमुळे, त्यांच्या या पाठबळामुळे कधीही मी हा विषय सुरू करू शकतो. मध्ये विषय थांबवला होता, पण भिनला आहे ना हातमध्ये. 12 वर्ष आणि त्याच्याही पुढे, राईट टिल दिस मोमेंट. थोडी आपण विसरतो आहे, प्रत्यक्ष भेट नाही होत तर काय. त्यांनी जे टीचिंग्स हॅमर केलेले आहेत ते कुठे जाणार आहे. आता ज्याचं स्तवन करताच येत नाही ते चांगलं काय किंवा वाईट काय, काय फरक पडतो, असा त्याचा अर्थ झाला. आणि जर भाव बळे माझा परिजयास, माझा जसा भाव तसा मला रिटर्न्स मिळतील.
आता माझ्यासाठी जर श्रीराम द बेस्ट, ही इज द बेस्ट असं आपण म्हणतो ना, म्हणजे ज्यांनी गृहस्थाश्रम राजा असून वनवासात जावं लागतं, मुलांचा जन्म वनवासात, म्हणजे प्रारब्धाने ते राजा आणि बनून आले होते आणि तेच प्रारब्धाने पुढे त्यांना, म्हणजे त्यांनी जो सगळा मार्ग, जो जसं की एक आपण सामान्य माणूस जे जे पत्करतो ना, ते त्यांनी पत्करलं आणि करून दाखवलं. असा जो श्रीराम हे जर माझं दैवत असेल, तर मग मी तशी किंवा मी तसा रोजच्या माझ्या लढाया आहेत, आयुष्यात चॅलेंजेस आहेत, ऑब्स्टॅकल्स आहेत, त्यांच्या त्या गुणधर्माचा मी काहीतरी विचार करते का फक्त श्रीराम जय राम जय जय राम हेच करते आणि मी ते इनकॉर्पोरेट करून, इन्स्टिल करून त्याप्रमाणे वागते का, सगळ्यांची हेल्प घेते का, जसं श्रीरामाने एवढे पॉवरफुल ते, पण त्यांनी किती लोकांचं हेल्प घेतली. तर आपण जे काही आपल्याला असं वाटतं की मला ना समाजात गरज नाही आहे, आय एम सेल्फ सफिशियंट, तो श्रीरामाचा भक्त कधीच होऊ शकत नाही. तर आपण जेव्हा भक्ती करतो, उपासना करतो, तेव्हा त्या दैवताचं सगळा स्टडी करून तसंच होऊन जातो अल्टिमेटली आपण. म्हणजे जेव्हा लोक आपल्याला पाहतात ना, ते स्वतःच सांगतात, म्हणजे मला माझे गुरुदेव दिसले की मला एकदम शंकर, म्हणजे भगवान शंकर असेल तर असेल माझ्यासाठी. मला काही व्यक्ती सांगतात, मला बघून कालिकाईची आठवण येते. ओके, त्यांच्या त्या फिलिंग्ज आहेत, मला माहिती नाही आहे की, मला नाही माहिती आहे, मी काय डेलिबरेटली तसं करायला जात पण नाही आहे. पण आपण एखादी गोष्टीचं चिंतन केलं तर तसं आपण हळूहळू त्याप्रमाणे ती ओरा तयार होते, तेजस्वी आपली, असं मला वाटतं. कारण भावबळेचा अर्थ तोच आहे, जसं माझं भाव ते मला बळ देणार, माझं भाव कसं त्यावर ते बळ, असं ह्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला वेळ आहे 3री ओवीपर्यंत जायला. मला पण वाटलं नव्हतं ॲज युजल, तर ती घेऊ. त्याग निरूपण ह्या समस्याची 3री ओवी आपण पाहू. पुनर्वसनाची साधने, माझा फेवरेट टॉपिक आहे. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निःशब्द. आता हे सर्व जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे. आता हे ऑब्व्हियसली हे सगळं कोणाच्याबद्दल बोलत आहे? आत्म्याचं वर्णन आहे. आता वेदशास्त्र पुराणे ही ईश्वराने निर्माण केली. वेदात सांगितलेला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने आपल्याला स्वसुखाचा लाभ होतो. म्हणजे काय होतो? आत्मसुखाचा लाभ. हे सांगणारं काहीतरी शास्त्र परंपरागत आहेत. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम. पहिली सुरुवात दासबोधनी होते, परत ते केलं की मग पुढची गोडी लागते आपल्याला. मग मनाचे श्लोक, आपले मनाचे श्लोकचे सगळेच प्रवचन श्री गुरुकृपेने पूर्ण झाली आहेत आणि ती पण माझ्या साईटवर उपलब्ध आहेत. त्याला पण खूप छान रिस्पॉन्स आहेत. तर नक्की ती ऐका. आणि आता आपला आत्माराम आहेच. तर ही गोष्ट जरा म्हणजे माझ्या आता लक्षात आली की अगोदर आम्ही फक्त 15 लोकांनी हे सुरू केलं होतं, कारण घरी जाणं कोरोनाच्या वेळी शक्य नव्हतं. तर झूम मीट थ्रू आम्ही करायचो. आणि हळूहळू गुरुकृपाचं जे बळ आहे, तर मी आता परवा इतके दिवस लक्षात नव्हतं आलं, जेव्हा माझी फ्रेंड इरिना आली तेव्हा मी जस्ट बघितले की आपले सबस्क्रायबर्स आहेत का. आणि शॉक लागला पाहून की 760 आत्ताच एक सबस्क्रायबर गेल्या आठवड्यात. म्हणजे इतरांसाठी फार कमी असेल हा आकडा, माझ्यासाठी हा आकडा नाही आहे. म्हणजे इतकी सारे लोकां ऐकत आहेत, सबस्क्राईब केलं आहे.
भले थोडंसं का असलं तरी ऐकतं तर माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते. 760 सबस्क्रायबर्स वर्ड बाय माउथ, न ॲडव्हर्टाईज, न काही, न कोणी असं PR नाही, काही नाही आहे. जस्ट अपलोड केलीत एकदाची प्रवचनं, ती केलीत कोरोनामध्ये. तर वाटतं हा केवळ 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 माझ्या गुरुदेवची कृपा आहे. द युनिवर्सची ही सिग्नल आहे की तू जे काय सांगतेस ते ऐकायचं आहे. कारण माझ्यासाठी ते खूप आय ओपनर होतं. म्हणून म्हटलं की आपल्याला आता हे परत पूर्ण तर करायचं आहे, पण जोपर्यंत तीच ओवीचाच अर्थ भावबळी, मला जोपर्यंत ते भाव येत नाही आहेत की नो आय एम नाव रेडी, आता मला वाटलं हां आय एम रेडी. आणि आज श्रीराम नवमीचं परत एकदा आपल्याला एवढा छान मुहूर्त ते पण आत्मारामसाठी मिळाला आहे. केवळ आणि केवळ गुरुकृपा आहे. आणि अशी आपण ह्या तिसरी जी ओवी आहे, आता हे जे ही मिराशी शब्द मी वापरला होता तोच माझे श्रीगुरू सांगतात की हे आत्मसुख होणे ही माझी मिराशी आहे. आणि मिराशी इट्स माय बर्थ राईट, जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तोच मात्र मी देह तादात्म्यामुळे ते गमावून टाकलं आहे. जसे ब्रिटिशर झालेत स्वराज्य, तसं आपणच आपल्याच एनिमीज आहोत. त्याच्यामुळे आता हा जो माझा जन्म, मी मुळात जो आहे राजा, माझी मिराशी, पण मी काय बनलो आहे? भुकेलेला, फेम, नेम, मनी, दिस दॅट, कोण दोन शब्द कौतुकाचे बोलायचे, भीक लागलेली, मला भिकारी बनली. म्हणून काय झालं, त्याला हा शब्द, माझ्या गुरूंनी हा शब्द दिला आहे विस्थापित. ह्याचा आपण डीपमध्ये पुढे विचार करूया. विस्थापित म्हणजे काय? मूळचं जागा सोडणे. खूप गहन अर्थ आहे. तर आपण नेक्स्ट ह्याच्यात हा विचार आपण परत करू. तर माझ्या सगळ्या श्रोत्यांना अगदी दिल से वंदन करते, नमस्कार करते. माझे गुरुदेव, त्यांच्या चरणीही मस्तक ऑलवेज त्यांनी जो बुद्धी दिली आहे त्या बुद्धीप्रमाणेच बोललं जाईल. जर काही चूक झाली असेल